नमस्कार मित्रांनो, पुढील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळणार आहे याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. तर मित्रांनो, हा हवामान अंदाज 29 जून आणि 30 जून या दिवसांचा असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. चला तर बघूया नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस आपल्याला पुढील 2 दिवसांमध्ये सरासरी पाऊस बघायला मिळू शकतो. सुरुवात करूया कोकण विभागापासून. मित्रांनो, कोकण विभागामध्ये जो काही उत्तरी भाग असणार आहे, उत्तर जिल्हे पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. त्याचबरोबर जो काही मित्रांनो दक्षिण परिसर असणार आहे, दक्षिण परिसरामध्ये हलक्या मध्यम तर ठिकाण बदलत जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये बघायला मिळेल. पुणे विभागामध्ये मित्रांनो, पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुख्यत्वे करून पुण्यातला हा जो पट्टा आहे मित्रांनो, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये पुणे शहराचा बहुतांश भाग येतो आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे जे जिल्हे आहे, या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम तर भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये असणार आहे. सांगली आणि कोल्हापूरचा जो परिसर आहे मित्रांनो, हा परिसर आपण बघू शकता. या परिसरामध्ये थोडासा पावसाचा जोर इतर भागांपेक्षा कमी असेल. हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. तर त्यानंतर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिक विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मुख्यत्वे करून नाशिकचा जो काही पश्चिम भाग आहे, पश्चिम भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये अति जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. तसेच नाशिकच्या इतर आसपासचा भाग या परिसरामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो पुढील 2 दिवसामध्ये, आज आणि पुढील 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यतासुद्धा बहुतांश भागामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, जळगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नंदुरबारचा मुख्यत्वे करून जो काही दक्षिण उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भाग वगळता उत्तरी भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. इतर भागापेक्षा थोडासा पावसाचा जोर कमी असेल, तरी पण हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता उत्तरी भागामध्ये सुद्धा नंदुरबारच्या असणार आहे. तर इतरत्र धुळे आणि जळगाव तसेच नाशिकचा जो काही उत्तरी भाग असणार आहे, या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. सर्व दूर मित्रांनो पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. संपूर्णपणे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असणार आहे. त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये मित्रांनो सर्वात पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार, तुरळक भागामध्ये अतिमुसळधार, काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे. मुख्यत्वे करून नांदेड आणि वाशिम, परभणी हा जो परिसर आहे, यातल्या बऱ्याचशा भागामध्ये अतिमुसळधार, तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, औरंगाबाद, जालना तसेच परभणी हे जे जिल्हे आहे, या परिसरामध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल. ठिकठिकाणी जो मुसळधार पावसाची शक्यता आहे, तुरळक भागामध्ये अतिमुसळधार. बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद या परिसरामध्ये मुख्यत्वे करून या परिसराचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे, दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल उत्तरी भागापेक्षा. उत्तरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. पुढील 2 दिवसामध्ये, आज आणि पुढील 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अमरावती विभागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जसं की अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या सर्वच भागांमध्ये हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. तुरळक भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, मागील काही दिवसापासून नागपूर विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस, पूर्वी भाग होता नागपूर विभागाचा, बऱ्याचशा भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. परंतु आता पावसाचा जोर या भागांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली तर जो काही नागपूरचा, वर्धा, नागपूर, चंद्रपूरचा मुख्यत्वे करून पश्चिमी भाग असणार आहे. पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम भागामध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार, तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो.
अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता. मुख्यत्वे करून जो काही मध्य महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. तसेच कोकण विभागामध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र जिल्ह्याचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे, दक्षिण परिसरामध्ये इतर भागांपेक्षा पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.